पुढची बातमी आहे नसरापूर संदर्भातली। 2 महिन्यांपूर्वी नसरापुरात अशी एक घटना घडली की ज्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान ही शर्मेनं खाली झुकलेली होती। या नसरापूर प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला गेला आणि अवघ्या 55 दिवसामध्ये हा खटला निकाली काढण्यात आलेला आहे। 1 मेला 65 वर्षीय नराधमानं 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केलेला आणि तिची हत्या केली। या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे आणि आरोपीला दोषी ठरवलं गेलंय। आरोपीनं बलात्कार करून हत्या केल्याचं कोर्टानं म्हटलंय, पण न्यायाधीशांनी आरोपीला तो प्रसंग आठव आणि तूच सांग की तुला शिक्षा कोणती द्यायला हवी असं विचारलं, तेव्हा आरोपी पुन्हा खोटं बोलला आणि त्यांनी बनाव रचण्याचा प्रयत्न केला। दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी 15 दिवसात या प्रकरणाचा तपास पूर्ण केलेला आहे। 1200 पानांचं आरोपपत्र दाखल झालं आणि आता 29 तारखेला निश्चित केलं जाईल की या नराधमाला नेमकी शिक्षा काय दिली जाईल। त्या मुलीवर 3:12 ते 3:51 सातत्याने अत्याचार झालेले आहेत। त्या मुलीच्या शरीरावर एकूण 18 जखमा मिळून आलेल्या आहेत आणि हे पूर्ण 39 मिनिट ह्या आरोपीने ह्या मुलीचं शोषण आणि आरोपीने ह्या मुलीबद्दल मुलीशी हे कृत्य केलेलं आहे। ही हेल्पलेस मुलगी होती आणि त्या हेल्पलेस मुलीवर हा अत्याचार केलेला आहे। अतिशय हा हिनियस क्राईम आहे, बार्बरिक क्राईम आहे। त्यामुळे याला फाशीची शिक्षा होणं अपेक्षित आहे।